मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2024 करिता प्रश्नपत्रिका भाग 1 पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या। चला तर प्रश्नांकडे वळूया। प्रश्न क्रमांक पहिला, मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल हे होते। तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। तसेच राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। तर स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय समितीचे अध्यक्ष होते। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 2, राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटी डॅश यांनी स्थापना केली। तर राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना डॉक्टर रखमाबाई सावे यांनी केली। तर आर्य समाजाची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली, पंडिता यांनी केली। तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली। तसेच सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली। तर भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली। तसेच 12 ऑक्टोबर हा दिवस मसुदा समिती अंमलात आली हा दिवस म्हणून साजरा केला जातो। तसेच 9 डिसेंबर हा दिवस मित्रांनो भारतीय घटना समितीचे अधिवेशन भरले या दिवशी। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा असा होतो की सर्व सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली आहे? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली। तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब हे आहे। तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो राष्ट्रपती हे आहे। तर राष्ट्रपती उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करते। तसेच पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतो। तर गृहमंत्री IAS IPS ची नियुक्ती करते। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी झाला? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला। तर 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। तसेच 26 जून 1874 रोजी शाहू महाराज यांचा जन्म झाला। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यात आहे। तसेच गुजरातमध्ये उटी हे थंड हवेचे ठिकाण आहे। तसेच पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे। तसेच तमिळनाडूमध्ये सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, जागतिक धूम्रपान विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक धूम्रपान विरोधी दिन 1 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो। तसेच विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। तसेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो। तसेच 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10, छत्रपती संभाजीनगर येथे कोणते अभयारण्य आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथे अकोला
नरनाळा हे अभयारण्य आहे. तर जायकवाडी येथे अमरावतीला जायकवाडी हे अभयारण्य आहे. तसेच माळढोक हे जळगाव येथे अभयारण्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.